आणि अनिल बाम सर सध्या आपल्यासोबत आहेत। मेजर जनरल सर नमस्कार। एक खूप मोठं पाऊल भारताने उचललेलं आहे ते म्हणजे लाहोर मधली एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानची त्यांनी उद्ध्वस्त केली आहे आणि 15 ठिकाणी पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा भारताने पूर्णतः उधळून लावलेला आहे, यशस्वी होऊ दिलेला नाहीये। आपली पहिली प्रतिक्रिया यावर? हे जे पाकिस्तानने दुस्साहस केलं होतं आणि जवळजवळ 15 ते 17 लोकेशन्स वरती त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला होता आणि आपले मिसाईल दागले होते। आपलं बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स हे खूप सुदृढ असल्यामुळे कुठल्याही ठिकाणी काही हानी नाही झाली आणि आपण त्यांचे मिसाईल हवेतच उडवून लावले आहेत। आणि लाहोरमध्ये जे त्यांचा अँटी डिटेक्शन आणि अँटी मिसाईल सिस्टम आहे आणि जे रडार्स आहेत ते आपण ते ध्वस्त केले आहेत। आपण हे पण पाहिलं होतं की 3 ठिकाणी ब्लास्ट झाले आहेत। आता ते अजून गौड आहे की कोणी केलेत, कराची, लाहोर आणि सियालकोट। आणि आपण पाहतो की हे जे कारवाई चालू आहे आणि पाकिस्तानला गत्यंतर नव्हतं की त्यांना रिटॅलिएट करावंच लागेल, कारण लोकल पॉप्युलेशनचं सेंटिमेंट्स त्यांना पाहावं लागेल। हिंमत नसताना पण त्यांनी हे दुस्साहस केलंय। आता त्यांनी हे रिटॅलिएशन केल्यामुळे आता भारताचे हात उघडले आहेत। आपण कसं करायचं आणि काय फायर करायचं आणि कुठे कुठे कसं करायचं हे आपण पाहतोय, कारण त्यांनी पूर्ण इंटरनॅशनल बॉर्डर आणि वेस्टर्न सेक्टरमध्ये नॉर्थ पासून साऊथ पर्यंत म्हणजे मिड साऊथ पर्यंत त्यांनी प्रयत्न केले आहेत, पण सगळीकडे ते विफल ठरले आहेत। येस, जे नॉर्दर्न बॉर्डर्स आहेत, जे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स आहेत, जसं कुपवाडा आहे, पुलवामा आहे, पुंछ आहे, करेक्शन कुपवाडा, बारामुला, पुंछ, रजौरी, जम्मू इथपर्यंत त्यांनी अटॅक केले आहेत आणि बॉर्डर आउटपोस्ट वरती त्यांनी फायरिंग करून तिथल्या लोकल विलेजेस आणि गावांमध्ये नुकसान पोहोचवलंय। आपण प्रत्युत्तर म्हणून जे फायरिंग केलं आहे, हेवी आर्टिलरी फायर केलं आहे आपण 155 मिलिमीटर आणि मॉर्टर पासून टॉप लेवल पर्यंत। आणि असं ऐकण्यात आलंय की जवळजवळ 4 गावं पूर्णपणे विध्वंस झालेली आहेत त्यांच्या एरियामध्ये। आय थिंक अ बिफिटिंग रिप्लाय टू व्हॉट जे पाकिस्ताननी दुस्साहस केला आहे। सर, एखाद्या देशाची ज्यावेळी एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली जाते तेव्हा त्या देशासमोर कोणकोणती आव्हानं उभी ठाकतात? म्हणजे सध्या पाकिस्तानचा विचार केला तर वायुदलाच्या दृष्टीने पाकिस्तान आता पूर्णतः कमकुवत झालेला आहे असं म्हणता येईल? नाही, पूर्णपणे कमकुवत झाला असं म्हणता येणार नाही, कारण जर का एक इन्स्टॉलेशन आपण डिस्ट्रॉय केलं आहे, मल्टिपल इन्स्टॉलेशन्स असतात आणि मल्टिपल ऑल्टरनेटिव्ह अवेलेबल असतात, पण आपण सिस्टमॅटिकली जर का आपण केलं आणि आपल्याकडे पूर्ण कोऑर्डिनेट्स अवेलेबल आहेत, पूर्ण लोकेशन्स अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे मारक क्षमता आहे वेपन्सची आणि बाकी ॲम्युनिशनची, तर आपण ते लक्ष वेधून ते सगळ्यांना डिस्ट्रॉय करू शकतो। हे आता सुरुवात आहे आणि हळूहळू त्यांची एअर पॉवर कमी होत जाईल, कारण जसं जसं दिवस वाढतील आणि जसं जसं त्यांना त्यांचं डेज नंबर ऑफ डेज वाढतील त्यामुळे त्यांची कॅपॅसिटी आणि केपेबिलिटी कमी होईल। ही सुरुवात आहे आणि जरूर अल्टिमेटली जसं तुम्ही म्हणालात की त्या एअरफोर्स वरती इफेक्ट होईल आणि त्यांची शक्ती कमी होईल खूप प्रमाणामध्ये। सर, जसं तुम्ही म्हणालात की अनेक ठिकाणी अशा पद्धतीची एअर डिफेन्स सिस्टीम असू शकते, पण लाहोर मधली एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली असेल तर भारतासाठी हवाई हद्द कुठपर्यंत ओपन होते? प्रत्येक रडारचं त्याचं शॅडो असतो आणि त्याचं रेंज ऑफ इफेक्टिव्हनेस असतं आणि एरिया ऑफ ऑपरेशन्स असतं। त्याच्यामुळे लाहोर जे सेंट्रली लोकेटेड आहे आणि एकदम बॉर्डरवरती आपल्या बॉर्डर पासून म्हणजे बॉर्डरला लागूनच आहे, तर ऍटलीस्ट दॅट पर्टिक्युलर ऍक्सिस आपल्याला कम्प्लिटली फ्री ऑफ मुवमेंट आहे आणि आपण आपल्या कारवाई करू शकतो, कारण आपल्याला पूर्ण त्यांचं सर्व्हेलन्स ग्रिड माहिती आहे की कुठे कुठे काय काय डिप्लॉयमेंट केलेलं आहे, कुठे अँटी मिसाईल सिस्टम्स आहेत, कुठे अँटी एअरक्राफ्ट गन्स आहेत, कुठे रडार सिस्टम्स आहेत। ह्याचा चोख आणि अचूक लोकेशन आपल्याकडे आहेत। एक मोठंवालं सेंट्रलाइज उद्ध्वस्त केलं आहे। ॲडव्हान्टेज टू इंडिया टू बिगिन विथ, फर्स्ट राउंड विथ इंडिया। सर, आज दिवसभरातली क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली तर या सगळ्यामध्ये सुरुवात होते ती म्हणजे हे युद्ध, ही मोहीम ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाही असं सांगितलं जातं। त्यानंतर वायुदलाला फ्री हँड दिला जातो, यावर आपल्याला चर्चा करायची आहे। पण एक महत्त्वाची अपडेट, भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स होती, एनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे। अधिकृत सरकारी घोषणा अजूनही बाकी आहे। भारतीय वायुदलानं रात्री S-400 एअर डिफेन्स
भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स S-400 ने उडवण्यात आलेली आहेत. NIA वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. अधिकृत सरकारी घोषणा अजून बाकी आहे. भारतीय वायुदलानं रात्री S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उडवलेली आहे. S-400 न सिस्टीम उडवलेली आहे. NIA वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. सरकारी घोषणा अजूनही झालेली नाही. S-400 एअर डिफेन्स सिस्टीम डागलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण अनिल बाम सरांकडून जाणून घेऊयात. सर, S-400 डिफेन्स सिस्टीम नेमकी काय आहे? S-400 डिफेन्स सिस्टम हे खूप इफेक्टिव्ह मल्टी रोल मल्टी टार्गेट एंगेजमेंट सिस्टम आहे. ही आपण रशियाकडनं घेतली होती आणि ही लेटेस्ट स्टेट ऑफ आर्ट इक्विपमेंट आहे. आपल्याला म्हणता येईल 4th किंवा 5th जनरेशन आहे आणि हे सायमल्टेनियसली नंबर ऑफ टार्गेट्सला ते अक्वायर करू शकतात आणि डिस्ट्रॉय करू शकतात. ह्याचा सिक्वेन्स असतो. पहिले ॲक्विजिशन होतं, मग ट्रॅकिंग होतं, मग लॉन्चिंग होतं आणि मग डिस्ट्रक्शन होतं. हे सिक्वेन्शियली जर का आपण पाहतोय असं वाटतं की हे एकानंतर एक सिस्टम्स आहेत, पण ते कम्प्लिटली इंटिग्रेटेड आहेत. आणि जेव्हा लार्ज नंबर ऑफ वेपन सिस्टम फायर होतात एनिमीकडनं आणि मिसाईल सिस्टम फायर होतात, या कम्प्लीट मिसाईल सिस्टम आपण एका S-400 सिस्टमनी फायर करू शकतो. S-400 ची बॅटरी असते पूर्ण. त्याच्यात लॉन्चर्स वेगवेगळे डिप्लॉयड असतात. कुठे 3 असतात, कुठे 4 असतात, कुठे 6 असतात. ते डिप्लॉय केल्यानंतर आपण जेव्हा फायर करतो तेव्हा जितके पण मिसाईल्स आपल्या हद्दीमध्ये येतात किंवा साहस करतात तिकडनं फायर केल्यानंतर, आणि आपल्याकडे एक डोम तयार होतं प्रोटेक्शनचा फॉर एअर डिफेन्स. त्याच्यामुळे जितकं पण एनिमी एअर ऍक्टिव्हिटी होते, एअरक्राफ्ट असो, स्मॉल कॉम्बॅट एअरक्राफ्ट असो, मिसाईल्स असो, सगळ्यांना आपण डिस्ट्रॉय करू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की 15 ठिकाणांवरती हल्ला केला आणि मिसाईल दागले होते आणि कुठलंही मिसाईल इफेक्टिव्ह नाहीये. आपण आज पाहिलं वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये त्याची डेब्री पडली होती, त्याची मालमत्ता पडली होती आणि आपण पाहिलं की कुठलाही मिसाईल इफेक्टिव्ह झालं नाहीये. आणि आपलं मिसाईल डिफेन्स किंवा अँटी मिसाईल डिफेन्स, ज्याला आपण BMD म्हणतो, बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स, हे कम्प्लिटली इफेक्टिव्ह आहे. आणि आय कॅन से विथ कॉन्फिडन्स आपले बॉर्डर एरियाज कम्प्लिटली सेफ आहेत. सर, सध्या जर आपण लष्कराच्या या सगळ्या हालचाली बघितल्या, आक्रमकता पाहिली, एअर डिफेन्स उद्ध्वस्त करणं असेल किंवा S-400 डागणं असेल, कुठे वाटचाल सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? सुरुवात पाकिस्तानने केली होती 22 एप्रिलला. त्याच्यानंतर आपण जय्यत तयारी करून आपण ठरवलं आणि विथ अ सरप्राईज, कारण प्लेस ऑफ ऍक्शन आणि टाइम ऑफ ऍक्शन हे आपल्या ऍडव्हान्टेज होतं आणि आपल्याकडे सरप्राईज हासिल होतं. एकदा सरप्राईज गेल्यानंतर पाकिस्तान हॅड नो चॉईस, पण त्यांना रिटॅलिएट करावंच लागणार, कारण सेंटिमेंट्स असे आहेत. आणि जर का पाकिस्तान चूप बसलं तर मग त्यांच्या सरकारचं आणि त्यांच्या आर्म फोर्सेसचं काय होईल ते त्यांना माहिती आहे. आपण हेही स्टेटमेंट ऐकले होते ख्वाजा आसिफकडनं, जो डिफेन्स मिनिस्टर आहे, आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टरकडनं, की जर का भारताने ऑप सिंधूर थांबवलं तर आम्ही रिटॅलिएट करणार नाही. पाकिस्तानच्या कुठल्याही वक्तव्यावरती कधी विश्वास ठेवायचा नसतो, कारण ते काही बोलतात काही, करतात काही. रिटॅलिएशन झाल्यानंतर मी तर म्हणेन की आपल्यासाठी इट्स अ गुड साईन की त्यांनी रिटॅलिएट केलंय. नाऊ एस्केलेशन करायचं की नाही करायचं हे कम्प्लिटली आपल्याकडे, आपलं इनिशिएटिव्ह आपल्याकडे आहे. आपण जेव्हा टार्गेट सेट केले होते हे आपले फोकस होते, मेजर्ड होते आणि नॉन एस्केलेटरी होते. त्याच्यामुळे आपण जेव्हा केलं, नॉन मिलिटरी टार्गेट्सला आपण हिट केलं होतं आणि फोकस टार्गेट्स होते, कारण हे कम्प्लीट टेरर आउटफिट्स होते. आणि मागच्या 2 दशकांचे जितके आपले आतंकवादी हल्ले झालेत प्रत्येकाला आपण टिपून नेमून त्यांच्यावर आपण हल्ला केला आहे. हे एक अचीवमेंट आहे. आणि आता जर का हे लेवल गेलं फॉर ऑल आउट वॉर, सध्या शॉर्ट ऑफ वॉर आहे अजूनही, पण जर का पुढे गेलं तर भारताची क्षमता आहे, भारताची केपेबिलिटी आहे आणि आपण पाकिस्तानला डेफिनेटली एक धडा शिकवू शकतो. सर, कोणत्याही देशाच्या दृष्टीनं किंवा देशाच्या लष्कराच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर ज्यावेळी देशावरती एअर स्ट्राईक केला जातो किंवा कोणत्याही पद्धतीचा हल्ला होतो, लष्कर सज्ज होतं किंवा पुन्हा आणखी नुकसान होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला जातो. एअर स्ट्राईक झाल्यानंतर जर भारत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करू शकत असेल तर पाकिस्तानचं लष्कर अजूनही बेसावध आहे की कमकुवत आहे? कमकुवत आहे. अलर्ट कम्प्लिटली त्यांच्याकडे अवेलेबल आहे, कारण त्यांना माहिती आहे. ते इनफॅक्ट 23 एप्रिल पासून अलर्ट वरती होते आणि लेवल असे वाढले होते की फ्रस्ट्रेशन सेट इन झालं होतं. त्यांचा असं लेवल होतं की काहीतरी करा आणि संपवा,
पण भारताने ठरवलं होतं की आपली तयारी झाल्यानंतर जय्यत तयारी केल्यानंतर आपण आपला कारवाई करणार आहे. आता जसं एअर डिफेन्स सिस्टम, अँटी एअर डिफेन्स सिस्टम आपण उद्ध्वस्त केले आहेत. हे निश्चित. ड्रोन्सनी आपण हिट करू शकतो. हे सगळे सुसाईड ड्रोन्स म्हणतात त्याला, कामाकाजी ड्रोन्स असतात. हे याची रेंज असते, हे कॅरी फॉरवर्ड करतात. बरोबर आहे सर, आपण यावर सविस्तर चर्चा करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.